ब्रह्मदेवांच्या 7 मानसपुत्रांपैकी अत्रि ऋषी हे एक होते. अत्रि ऋषी आपली पत्नी अनुसया हिच्यासोबत आश्रमात राहत होते. अनुसया ही एक पतिव्रता होती आणि ते पाहून इंद्राला आपलं इंद्रपद जाईल की काय याची भीती वाटायची. ती आपलं इंद्रपद घेईल की काय असं वाटायचं. म्हणून एक दिवस इंद्रदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याजवळ जातात आणि अनुसया मातेबद्दल संपूर्ण सांगतात. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतात की आम्ही तिचं व्रतभंग करू आणि तुझ्या इंद्रपदाचं रक्षण करू, तू काळजी करू नकोस. असे म्हणून ते तिघेही पृथ्वीवरती येतात. अत्रि ऋषीच्या आश्रमात येतात आणि भिक्षाम देही असं म्हणतात. ते बघून माता अनुसया त्यांचा आदरातिथ्य करते, त्यांना आतमध्ये बोलावते. हे बघून ती तिघंही अतिथी खूप खुश होतात, जे की मुळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात. ते म्हणतात, हे सुंदरी, आम्ही तुझं सौंदर्य पाहून खूप लांबून आलेलो आहोत. आम्हाला तू लवकरात लवकर भिक्षा वाढ, पण ती भिक्षा वाढताना तू नग्न होऊन भिक्षा वाढावीस अशी आमची इच्छा आहे. हे ऐकून माता अनुसया थोडी बुचकळ्यात पडते, पण नंतर ती सावध होते आणि म्हणते की जर माझ्या पतीचं तपबळ असेल तर ही आलेले माझ्या घरचे अतिथी, ही माझी अतिथी म्हणजे माझी बाळच आहेत. हे म्हटल्याबरोबर त्या तीनही अतिथींची बाळं होतात आणि तिच्या पुढे लोळायला लागतात. माता अनुसया बाहेर येऊन बघते तर खरोखर त्या अतिथींची बाळं झालेली असतात. ते बघून माता अनुसया पुन्हा वस्त्र धारण करते आणि त्या तीनही बाळांना एक एक करून आपलं अमृतपान करते. हे तेवढ्यात अत्रि ऋषी जे बाहेर तपासाठी गेलेले असतात ते परत येतात आणि पाहतात आणि पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की हे कुणी साधं नाही आहेत, तर हेच खुद्द ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. माता अनुसया त्यांना पाहते आणि म्हणते की ही तिन्ही बाळकं आपल्या घरी राहावीत अशी माझी इच्छा आहे. हे बघून अत्रि ऋषी तिला आशीर्वाद देतात आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही देव आपल्या मूळ रूपात येतात आणि तिला, माता अनुसयेला आणि अत्रि ऋषींना आशीर्वाद देतात की आम्ही तिघंही तुमच्या घरी बाळं म्हणून येऊ. आणि अशा रीतीने भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म होतो. ब्रह्मदेव चंद्र तर भगवान शंकर दुर्वास ऋषी होतात, तर खुद्द विष्णू दत्त म्हणून तिथेच राहतात. तर अशी आहे भगवान दत्तात्रयांची कहाणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.